तुला सांगतो. आज तू इथे येणार म्हणून वाजूला मारायची होती दांडी, आणि नेहमी सारखी सगळी कारणं संपलेली. तेव्हा कोणतरी मेलं पाहिजे आणि दांडी मारणं आवश्यक. अण्णाने सांगितलं की सांग माझी सासू मेली, मी काही कामाला येत नाही. आणि मीही ऑफिसमध्ये फोन करून सांगितलं की माझी सासू वारली, मी काय आज ऑफिसमध्ये येत नाही. त्यांनी तुला ते सांगितलं. तेव्हा हे सगळं लपडं ना अण्णामुळे. ठीक आहे. आता सगळं निस्तारलंय ना? विचारलं पाहिजे. विचार आता सगळं निस्तरलं ना? नाही आता करायचं. या सगळ्या कार्यक्रमामुळे आपला नेहमीचा गोडचा कार्यक्रम राहूनच गेला. मागे चला आपण तिकडे जाऊ. आधी ओळख मग तोंड बसू दे. अण्णा यांच्याकडे राहतो पेइंग गेस्ट म्हणून. आणि हा यांचा मुलगा किशोर. हाय. आणि हा आमचा मित्र बंडू. सध्या नॉर्मल पडशील. आता ओळख वगैरे सगळी झालेली आहे तेव्हा सगळं सांगितलेलं विसरलं. काय म्हणतात चालला? आम्ही नाही अरे जेठा रे वासू, आता शीतल एवढी पहिल्यांदा चालली आहे, चहा तरी चाकू दे. बसा. काही तर पण रडू नकोस बाबा. चला मी जातो तिकडे फार अंधार असतो. चला काय झालं? अरे लफडं भेटलेलं नाही. कसलं लफडं? तुझ्या ऑफिसचं माझ्या आत्ता लक्षात आलं की जेव्हा तुझ्या ऑफिसमध्ये फोन केला ना तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू आज ऑफिसला येणार आहे. तुझ्या सासू आली बरोबर. आणि म्हणून ते सगळे इकडे त्याला निघाले कशाला तुझ्या सासूच्या अंत्ययात्रेसाठी. बघा ना माझ्या ऑफिस मधली लोक किती कोऑपरेटिव्ह आहेत. एक नंबरची हौशी. मागा का एकदा त्या दिसुलाची सासू वाढली होती तर रात्रभर माझ्यापाशी पडून होती. एक क्षण देखील हल्ली नाही. आणि आता ते इकडेच येत. अण्णा झालं ना लक्ष. विस्तारा त्यातून काहीतरी उपाय काढू आपण. हा उपाय मला एकच मार्ग दिसतोय. कशाचा? मशानाचा. राम बोलो भाई राम बोलो. वाशा, यातून एक उपाय कुठून तरी एक सासू आणली पाहिजे. ब्रिलियंट आयडिया. किंवा 60-62 वर्षांची एखादी ऑलरेडी मेलेली बाई सुद्धा चालेल. किंवा 60-62 वर्षाची बाई जी 4-5 तास मेल्यासारखी पडून राहील. किंवा 60-62 वर्षांचा एखादा पुरुष जो बाईचे कपडे घालून मेल्यासारखा पडून राहील. आता असा पुरुष कुठं मिळणार आहे आपल्याला? काय तरी सांगतो. माझ्याकडे सगळे असे का बघताय? 60-62 वर्षांचा पुरुष जो बाईचे कपडे घालून 4-5 तास वासूची सासू म्हणून मेल्यासारखं पडून राहील. मीच का म्हणून? आयडिया तुमची म्हणून. आमच्यातला कोणी 60-65 वर्षाचा नाही म्हणून. बाबा तुमच्या डोक्यात काहीतरी भयंकर शिस्त आहे बरं का? आमच्या ऑफिस मधली गरीब बिचारी माणसं तुमच्या जवळ येतील, 2-3 तास बसतील, कंटाळतील आणि जातील. नाही गेली काय? नको रे बाबा नको. हो आता तू म्हणला ना तुझ्या ऑफिस मधली माणसं फार कोऑपरेटिव्ह म्हणून. आणि एवढंच काहीतरी. भाषा का याचा अंत स्मशानात होतो. नाही अण्णा, याचा अंत नाशिकला होतो. पण आम्ही ती वेळ येऊ देणार नाही. तुम्ही माझ्यासाठी नाही का बनणार? हे जमणार नाही आपलं, बिलकुल नाही जमणार. हे नाही जमणार. हे नाही जमणार. बिलकुल नाही जमणार. म्हणजे पुढे कधीच प्रॉब्लेम नाही. पुढे कसला प्रॉब्लेम? हे वासू जरा 2-2 ते घाली नको. आता हो रे बाबा, ती तिकडे शीतल बसले उगत बोंब मारेल. आता नको. अबे तुझे उचलायला गेली काय?
नाही पण थोड्या वेळानं उतरायला लागेल. मग बाबा उतरायच्या अगोदर पिऊन घे, लोक आली तर गडबड करतील. नाही रे. कायला बंड्या मला तर तुझं असं उलट कसं रे? काय रे काय वाचू? म्हणजे पिलास की नॉर्मल होतं ते कसं काय? वाचूची एक गंमत आहे. कस काय? त्याचं काय माहितीये का, आमच्या लहानपणापासून आमचे वडील म्हणजे अट्टल एवढे त्यांच्या उस्त्या पेल्यानं पाणी पिलं ना तर लोक झिंगायची मध्ये. काय सांगतो? आणि ते ओघानं आलं आमच्यामध्ये. अरे ते दिसतंय ते बाबा, तुला सांगतो बंड्या ज्योत्ना. अरे बाबा, अरे ती माझ्या ऑफिस मधली ज्योत्ना ती इकडेच येते. बंड्या आपण मेलो थकलो आता. काय त्या तिच्या येण्याचा आणि आपल्या मरणाचा काय संबंध? अरे ती इकडे येते माझी सासू मेली म्हणून. हळदी कुंकाला येत नाही काही. अण्णांचं कुठपर्यंत आलंय? अण्णांचं कुठपर्यंत आलंय? ब्लाऊज पर्यंत. बंड्या अण्णा अजून ब्लाऊज पर्यंत असेल. अरे वासू आली ती. बंड्या एक काम कर, तिला बाहेरच्या बाहेर कटाव हात येऊ देऊ नको. थोडा वेळ मिळाला पाहिजे. बघ बर का? कटाव अरे या काय या बाई या घर आपलंच. या बाई या घर आपलंच. या मला ना एक पत्ता हवा होता. अहो एक काय, आम्ही तुम्हाला 52 पत्ते देऊ, पण तुम्ही या ना शबासन. बाहेर किती ऊन आहे नाही? हो ना. आमची घामाच्या धारा लागल्या आहे. मी पुसू थँक्यू. पण तुम्ही या ना साहेब. आईला गेलं कुठं? कोण? वासू. वासू? अहो तोच ना होता मला. नाही वासू म्हणजे माझा कुत्रा. कुत्रा आहे. अहो घाबरू नका, हा कुत्रा चावत नाही आणि चावला तरी दात अजिबात लागू देत नाही. कुत्रा असेल तर जाते बाई मी. मला कुत्र्याची फार भीती वाटते. थँक्यू सोडा. आता भुंकलास ना, आता पलंग उठलेला नाही. नको गप एकदम गप झालं. मला ना, अहो मला माहिती आहे तुम्हाला काय हवंय ते. काय माहित आहे तुम्हाला? सध्या तुम्हाला एक पत्ता हवाय. तुम्हाला ज्याचा पत्ता हवाय त्याच्या घरी मृत्यू झालाय आणि मयत वृद्ध स्त्री आहे. बरोबर? हो अगदी बरोबर. पण काय हो, तुम्हाला कसं कळालं हे? ते मला ते ज्योतिष. अय्यो ज्योतिष. हो म्हणजे तुम्हाला चेहरा वाचता येतो? हो, मला समोरच्या माणसाचं सगळं काही वाचता येतं. पण तुम्ही अशा उभ्या का? या बसा इथे बसा. अहो पण तिकडे कुत्रा आहे अहो ना. मी सांगतो बसा. अहो बसा तुम्ही. आईला चावलंच की काय? हो बाई, काय तुमची हटलाईन ना फार चांगली आहे. हातलाय? हो, पण हात बघितल्याशिवाय तुम्हाला हातलाईन कशी कळाली? आपल्या हाताचा आणि हटलाईनचा फार जवळचा संबंध आहे म्हणून. असं? हो तर बाई तुमचं ते काय होतं? काय ना शेपूट होतं ते. घाबरू नका तुम्ही. तुमचा हात बघितल्यावर मी बऱ्याचशा गोष्टी सांगेन. हात बघितल्यावर? हो बघू हात. बघा ना. वा 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 काय? वा, ही रेषा इकडून तिकडे जाते. जाते की? ठीक आहे. हा तर असं काय सांगा ना तुम्ही? तर ही लाईन कुठली लाईन रे? ही या शुक्राच्या उंचीवर जाणारी. ती शुक्राकडे न जाता सरळ अशी शनीकडे गेली. शनी काय रे मंड्या, काय चाललंय हे? काय नाही, आपलं ते भविष्य बघत होतं. भविष्य एवढं चिटकून? याशिवाय रेषा कशा स्पष्ट दिसणार? ओ बाई, तुझा कधी गैरसमज होतोय. तुमचे मिस्टर आहेत ना, ते फक्त हात म्हणजे ते सुद्धा या भानगडीत आहेत. तरीच म्हणलं मला पिक्चरला कशाला पाठवलं ते. बरं नशीब माझं तिकीट मिळालं नाही. हो, गेलेत कुठे हे अण्णा? ते वर साडी नेसतायत. काय? ते वर साड्यांच्या घड्या करून ठेवतायत. गाड्या विस्कटल्या कोणी? घड्या करून ठेवायच्या होत्या म्हणून. काय रे गाव भावाने काय करते इथे अण्णा? ओ बाई, काय म्हणतो तुम्ही हे? चालले मी. हो बाई थांबा. अहो तुमचा पत्ता. अहो तुम्हाला पत्ता हवा ना बाई, थांबा. मंड्या, वासू अण्णा चिठ्ठी नाही, शंका येऊ नका. वासू, तू कुठे गेला होतास रे? मी फिरायला पलंगाखाली. थोडस जावं म्हटलं, बाहेर पोल्युशन असतं ना. अण्णा कुठे येते? अण्णा कुठे आहेत काय माहिती अजून.
नाही साडी बदलून येतो भर रस्त्यात फिसकटीचा प्रॉब्लेम आहे. माझीच दिसतीये. नऊवारी दुसऱ्याची कुणाची असणार? शीतल, ही साडी नक्की 18 वारी असेल. हिला कसली नऊवारी पुरते? हिला तर सरकारचा तंबू सुद्धा पूर्ण. ते वासू अण्णा कुठे आहे? म्हणजे तू मला ओळखलं नाहीच वाटतं. पण आवाज ओळखीचा वाटतोय. भाषा वाचलो. अगं मी अण्णांची बहीण. तुमच्या लग्नाला आले होते. नंतर मग मिस्टरांसोबत अमेरिकेला गेले. फिलाडेल्फिया. आज सकाळी चाले. पण अण्णा कधी बोलले नाही. बसूया ग. कोण हा अण्णा? कसं बोलेल? जाताना की नाही आमचं भांडणच झालं होतं. त्यानं बोचकारलाच मला आणि मी चावले. रक्त आलं होतं. काही ते रक्ताचं नातं परत जवळ ओढलंय बेकारला. हेच भांडले असतील तुमच्याशी. एक नंबरचा चक्रम स्वभाव आहे यांचा. कुणाचा? अण्णांचा ना. एक नंबरचा चक्रम आहे. हो तुम्ही सांभाळून घेता म्हणून सांभाळलं जातं. तुमचं सांभाळणं म्हणजे काय? सांभाळणं सांभाळून घ्या. सांभाळून घ्या. आता तुम्ही किती सांगता व्यायाम करा पण ऐकतील तर ना. वासुदे चुप. तू कशाला रे आम्हा नणंदा भावजांमध्ये तोंड खुपसतोस. अशा मी साडी सोडून पॅन्ट नेसेल. नाही अमेरिकेत की नाही बायका सुद्धा पॅन्टच नेसतात. हो. हे मागे लागले म्हणून तुमचं लुगडं नेसलं. हे म्हणजे माझे हे नाही बरं का. ते तर खूप लांब असतात. अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को. हे मागे लागले म्हणजे हे मागे लागले म्हणून तुमचं लुगडं नेसलं. फार छान आहे. हो फार छान आहे. अहो आवडलं असेल तर घेऊन घ्या. घालत जा नेहमी. चालेल. नको नेहमी का? आता बाई म्हणतात तर नेता थोडा वेळ. वासुदेव चुप. शीतल तू इकडेच आहे. शीतल सगळं आहे ना माझं जागच्या जागी. नाही ती समोर दिसली की मला कापरत भरतो. ओळख करून देतो. देते. काय रे सूट शीतल त्या तुझ्या मामींना नमस्कार करू मुली. बस सिटॉम. शीतल अहो ही माझी कोण? धाकटी मुलगी. फार त्रास झाला हिच्या वेळेला. सिझरियन. वाचू उतरायला लागले माझी. पंडा कपस ना थोडा वेळ. हे आणि काय लावला रे? परत पितोय उतरतोय बेवड्या. काय म्हणते मी? तुम्ही म्हणाला फार त्रास झाला इतक्या वेळेस. फार त्रास झाला बाई. फार त्रास झाला. विचारा वाटलं गायनकच्या शिरोडकर मॅडमला. काय होतं शेवटी शीतल झाली. शीतल बोल ना का तुझ्या मामीची काहीतरी. कांट टू से समथिंग कांट. ओके मॉमी I have seen your photograph. That time you showed me. In that time you look so beautiful. काही पडून काढले परत भेटणार नाही बनवायला.
कळलं ना? नाही कळलं. मला पण नाही कळलं. आता ती म्हणते की तुझा चेहरा तिला अमेरिकेच्या स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्यासारखा वाटतो. आता आमचा हा पुतळा घर मशाल घेऊन पूर्ण गल्ली पटवणार घर पण So can't you try and that something? Can't you try and that something? I just can't write. मी की नाही तिला हळूहळू मराठी शिकवते हो. अगं नको 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 कुरळस तिला, केसांचा गुंता होईल. ओ गॉड किती वाढलीस तू, किती हळाळलीस तू. हात बघ किती बारीक झालाय. लग्नात बरी होतीस त्या मानाने. आणि ब्लाऊज सुद्धा खूप लूज होता ते. ब्लाऊज अय्या माझे सुद्धा. काहीतरी व्यायाम वगैरे करीत जा. जुडो, कराटे, बॉक्सिंग वगैरे. प्रकृतीची हेळसाण अजिबात करायची नाही बरं का. म्हणजे बायकांचे सुद्धा व्यायाम असतो. हो. काय रे कसला बोलत? नमस्कार नमस्कार. हा चंद्र नमस्कार घालत जा रोज 50 तरी. नमस्कार. हो. सूर्य नमस्कार असतात ना सकाळी घालायचे, ते उलटे केले की चंद्र नमस्कार. कधी घालू आणि ते रात्री घालायचे असतात. तू अण्णांना विचारतो सांगितलं तर. वाचो उतरायला लागली माझी. अण्णा कुठे गेले तो? अगळा टोकीने इथेच बसला होता. अगदी उघडा पगडा. मी की नाही त्याला म्हटलं बायकोला घेऊन जा कुठेतरी. काय रे चष्मा आला. बॉक्सिंग करा. बायका का बॉक्सिंग करता? वेडा मुलगा अगदी वेडा आहे तू. नाचतोय का कसं आकड्याला कसं सिनेमा. ही बघ कशी सांग, तुला तर काही येत नाही. अगदी वेडा मुलगा आहे तू, वेडा. मी त्याला म्हटलं बायकोला घेऊन जा कुठल्या तरी सिनेमाला. कुठल्या टॉकीजला गेला तो वाचू दे? गोल्डी टॉकीजला. ऍडव्हान्स बुकिंगची 2 तिकीट यायला. काय म्हणत तुम्ही? बघू नको तिकडे, अजिबात बघू नको, लक्ष नको बघायचं नाही, अजिबात नाही बघ नको. इकडे बघ माझ्याकडे. हा काय म्हणत तुम्ही? तुझा मुलगा की नाही फार छान झालाय, अगदी तुझ्यासारखा लंबू. हो का? आहे कुठे किशोर? अगं तो की नाही तो माझ्या केसांमधल्या आकड्याला गेलाय. ए तो तर पेढी आणायला गेला. कसली बिर्डी? काहीतरी बडबडतो. वासूच्या सासूला बांधायला. वासूची सासू? कसली सासू बनण्यास ना. चप. मी असत्य सांगणार नाही. अरे बापूजींना काय वाटू दे. नाणे गुरुजी तो. ए तू त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको. तो अगदी वेडा मुलगा, वेडा. ए वेडा वेडा वेडा. अगं मी शीतल काहीतरी मिसळलं. नऊवारची सवय नाही मला. शीतल तुम्ही काहीतरी जा ना, जा अण्णा तुमची वाट बघत असतील ना. थांबा थांबा बाई थांबा. काय खोटं बोलता तुम्ही अनिष्ठा मुनीशी. सत्य सांगणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे. पंडू नको. तो मी बजावणारच. हे बंड्या, सकाळी सकाळी डोसून आलास का? हो 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 हो. अहो ढोसली नाही म्हणून तर सत्य सांगतोय मी. तब्येत ठीक नाहीये. मी का खोटं बोलू. वासुदेव तिरडे. किशोर, काय प्रकार आहे हा? मी सांगतो तू जा बघू तिकडे. अण्णा तुझी वाट बघतोय. आईस्क्रीम घेऊन बसलाय तुझ्यासाठी. आईस्क्रीम भितळ जा जा जा. किशोर, हा काय प्रकार आहे रे? काय नाही काय तिरडी. कशासाठी आणली आहे? तिरडी नाही काय ती. अगं तिरडी नाही काय ती. दिवाळीचा कंदील बनवायला बांबू आणले. हे असले बांधून. आणि काय हो, फेब्रुवारी महिन्यात कसली आली आहे दिवाळी? खूप वर्ष झाले अमेरिकेत मी दिवाळीचा कंदीलच पाहिला नाही. म्हणून किशोर मला म्हणाला आत्या. किशोर मला म्हणाला आत्या. मी म्हणालो मी म्हणालो आत्या मी दाखवतो कंदील म्हणून आणलेत बांबू, बाकी काही नाही. ए तू जा बघू आत्याच्या आत्या नाही, आत्ताच्या आत्ता नाहीतर अन्या नाही. अण्णा तुझी वाट बघत जा जा जा. येते हा माणसा. वंश ये हा वहिनी, मोठी वहिनी ये. बंड्यांना आला का चालला. उठ उठ उठ. तुम्ही मला सत्य का सांगू दिलं नाही? सत्यवादी बंडू, तुझं सत्य या बाटलीत भरलंय. धरपी. काय प्रॉब्लेम आहे? बंड्या नालायका घोटाळा केला असता का? नाहीतर काय? मी तुम्हाला सांगितलं होतं ना काय? माझी उतरत आली की मला पाजत जा म्हणून. कानाखाली आवाज करतोय. ओ अण्णा बघा ना, त्या बाईंना सगळं. अण्णा, अहो तुम्ही या साडीत काय कितीना दिसता.
ते पुरुष आहेत पुरुष. पण कपडे तर बाकी आहेत ना. तुम्ही लोकांना वरवरच्या गोष्टींना फार महत्व देता. हो हो हो. नाही बरं वाचू, फार मोठा परिणाम होतो कपड्यांचा ह्युमन सायकोलॉजीवर. ऐक सर ऐक. आवाजही बदलतो. अण्णा चक्क बायकी डालो. ए वासू, तू आता मला मिठी मारलीस ना, तेव्हा मला काय काय झालं? म्हणजे हृदयात पोट संवेदना होणं, पोटात गुदगुल्या होणं, अशा विविधच्या घडामोडी घडल्या. काय म्हणताय का अण्णा? सगळा कपड्यांचा परिणाम बाबा, कपड्यांचा परिणाम. एशी तल काय ना तू आता इथे नसतीस ना, हा सर. तर मला लागत आयला लागले लागले लागले. सांगा ना अण्णा सांगा. तू आता इथे नसतीस ना, हा सर. तर मी या वाचीने चुंबन घेतो. वासू, अण्णांच्या अंगावर जोपर्यंत कपडे आहेत तोपर्यंत तोपर्यंत काही होऊ शकत नाही. तू गप्पा बाई. तोपर्यंत त्यांच्या जवळ गेलेलं मला चालणार नाही. ते 100% पुरुष आहेत. हो की नाही ना? हो हो ना. हो. मग तुला त्यांच्या जवळ जाऊन काय करायचंय? काही नाही, उगाच आपल्या गंमत. काही गंमत नाही. बस इथे शांतपणे. हे मी अण्णांजवळ गेलो तर चालेल का? तो अण्णांचा प्रश्न आहे. तू विचार अण्णांना विचार विचार. अण्णा चालेल का? मी तर अगदी गोंधळून गेलोय. कुणाला जवळ करायचं आणि कुणाला दूर करायचं मला काही कळत नाही. बंड्या, हा आता आलायस तर बस. वासू वासू दे. वासू, ओ देखील द्यायची नाही असतो. काय अण्णा मला सांगा. मला की नाही वासूला कॉम्प्लिमेंट द्यायचे. कशाबद्दल? मग अशा मिठीबद्दल? नाही काही, मग त्याच्या कंपनीचे ब्लाऊज टॉप आहेत. ठरलं. कॉन्फिडन्स वाढतो. एशी तर हं? तुझा काय अनुभव आहे? काहीतरी काय विचारलंय अण्णा. अण्णा अण्णा चला, लवकर ऑफिसमधले लोक यायले. चला पलटणवाला. ए पलटणवाला की कन्सनवाला? हे पण माझं नाव पलटणवाला. चालेल चालेल. ए बाईने ती शाली वाशी इकडेच राहते का? लवकर झोपायला विसरूनच गेलो. ए शीतल, मला बघायला. झोपा बरं. वाचू तू कशी? ठीक आहे. अरे झाले झाले तू सकाळी ऑफिस आली ऑफिसमध्ये आली नाही. आली नाही काय? आला नाही म्हणा. पुरुष आहे तो. आता उत्साहाने माझा काही बदलणार आहे का? तिकडे कपड्याने सगळं काही बदलतंय. माहितीये माहितीये. अण्णांकडे बघ कसं चावड चाळे करतात ते. अण्णांकडे बघा बघा बघा. अण्णांकडे बघा ना बघा. झोपाना झोपाना. वासू, अण्णांचा काय झाला? तुला काय करायचं? हे वाचू येऊ दे येऊ दे. वासू हा तुझ्या बायडी आहे ना? ती नाही रे, ही आहे माझी बायको शीतल. आणि शीतल हे राबजी पलटणवाला. तुमच्या मदर एक्सपायर झाला. आय एम सो सॉरी. तुला कॉंग्रॅच्युलेशन. कशाबद्दल? तुझ्या मदर इन लॉ बद्दल. म्हणजे तुझ्या मदर इन लॉला मारायला आयडिया काय केला? मारायला आयडिया? त्याच्या काय, माझ्या मदर इन लॉ ना तिने मला जाम करायचं. म्हणून शाला संतांच्या तुझ्याकडे आला. बोलला मारायला काय आयडिया ते तर विचारा ना. मारायला आयडिया काय केला बाबा? आपोआप गेला. आपोआप गेला. वासू, तेव्हा तू लकी आहे रे. तिच्याला आहे कुठे? ती ऑलरेडी इथे झोपलेला आहे. ठेवलेलं आहे बाबा, ठेवलेलं आहे. हार घालायचं हे घाल. मगाशी मी आतमध्ये आली ना तेव्हा दरवाजा कोण उघडले? अरे त्याचं काय झालं माहितीये का? तेव्हा अण्णा स्वतः त्याला अंगणाने नाही रे. मला वाटतं दरवाजाच्या बाहेरीनेच उघडले. ती कसा काय दरवाजा उघडेल?
तिला जाऊन तर जवळजवळ 10 तास होत आले. हो की नाही ग शीतल? वासू काय रे मला वाटतं जास्तच झाले असतील. मी सांगा 30 वर्ष झाली आमच्या लग्नाला, तेव्हाच गेलो मी. आता कोण बोलले? ओढणारे अण्णा बोलली. अण्णा बोलले? त्याला कळणार कोण आहे? हे मी अण्णा मी. हा अण्णा काय अण्णा कस काय बरं हा, बरं बरं एकदम बरं. हा अण्णा Are you sure she is there? म्हणजे त्याला मला अजून वाटतं. काय वाटतं? ती आतमध्ये आली ना तेव्हा दरवाजाच्या बाहेरीने उघडले. ए तू बसतो का तेव्हापासून बायडी लावलाय? ए त्याला लाफा मारी. वाजू त्याला लाफा कोण बोलली? ओढणारे अण्णा बोलली. अण्णा मध्ये मध्ये बोलू नका ना. नाही बोलणार. या बाई या भैया. तुमचं मिसेस असतील भाऊ. अहो त्या माझ्या मिसेस नाही तो त्या अण्णांच्या मिसेस. ए त्याला झूट आहे. झूट बोलते काय? तुझं नाव अण्णा आहे ना? हा अण्णा काय अण्णा पत्ता बरं ना? ए दोस्त ए सोरा बरं झाला पत्ता सापडला. अरे कोणते? कशा आहे? ये ज्योत्ना ये. अरे वासू मगाशी मी आज घरी आलो. सॉरी हा. कशाने केलं त्या? त्यांना गर्भाशयाचा विकार. त्यामुळे हळूहळू त्यांचं गर्भाशय बंद पडलं. मग त्यांचं हृदय बंद पडलं आणि मग सगळ्यात बंद पडलं आणि त्या गेल्या आपल्याला सोडून. कधी केलं? अचानक. तरी त्या आज सकाळी मला सांगत होत्या माझं गर्भाशय आज जरा जास्तच दुखत. मग मी त्यांच्या गर्भाशयाला बाम सोडला. काम कळला? एकदम कळला का? मी डिस्पिनच्या 2 गोळ्या सुद्धा दिल्या. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही आणि त्या गेल्या आपल्याला सोडून. काय त्यांची हेडलाईन तितकीशी चांगली नव्हती ना. बरोबर. शेवटी प्रत्येक माणूस एके दिवशी जाणार. जाणारच. त्याला पण काय करणार? काय करायचं? ए मला चहा हवाय. वासू ए वासू त्याला आता कोण बोलले? अण्णा तरी इकडे काय? मला चहा हवाय. मी बोलली. हा बोलला. बोलला मी बोलला. त्याला दुसरा अण्णा. ए ज्योत्ना मी काय म्हणतो तू जा ना. उगाच तुला कशाला उशीर. जा बरं. उशीर झाला तर मी आहे ना पोचवायला. अरे आधी मला पोचवा. आधी मला पोचवा. हा बोलला. त्याला 2 अण्णा काहीतरी विषय काय रे? अगं ज्योत्ना मी काय म्हणतो तू जा ना. उगाच तुला कशाला उशीर. जा सोरा पोचव बरं तिला. जलच्या जोशना त्याला ती लावडा आहे. अरे वासू अजून ऑफिस सुटायची वेळ झालेली नाही. शिवाय ऑफिसातली सगळी माणसं अजून इकडे येणार आहेत. आम्ही सगळे सोबतच निघू. अगं पण तुझ्यासारख्या मुलीने अशा वातावरणात थांबावं नाही वाटत मला. वासू तू तुझी नाही करत बसणार मी. थांबशील ग. वासू मला काय वाटतं काय वाटतं? आपण ठिकाणी आत जाऊन बाकीचे ते येण लागूयात. जोत्ना तरी काय बसावं जरा वेळ. किशोर चल. चल. चहा कुठे आहे? चहा आणतो. मला चहा हवाय. चहा हवाय. नाही बे. हो बाई तुम्ही अशा इकडे येऊन बसा. या इकडे बस. तुमच्या मिसेस मगाशी फार रागवलं का हो? मला फार भीती वाटली त्यांची. अहो त्या माझ्या मिसेस नाही तो त्या अण्णांच्या मिसेस. अण्णांच्या? हो माझं अजून लग्न झालं नाहीये. हो का? हो तुमचं झालं का? नाही. वा आपल्या दोघांचे झाले नाहीये. मग तर आपल्याकडे कुणाचंही लक्ष नाहीये. लक्ष दिसत नाहीये. माझा आहे ना. तुला तर वेगळा झाला का रे? कसला?
मला बाबा डेडबॉडी जवळ बसायची फार भीती वाटते. तुला कोण सांगितलं तुझ्या बाजूला डेड बॉडी आहे म्हणून? काय म्हणजे मी काय तुला डेड बॉडी वाटलो? डेड बॉडी वाटलो मी तुला? त्या अर्थाने नाही म्हणलं मी काही. अरे कोणते 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 कोणते? तू नाही, मी नाही, कोण नाही, कोण नाही, कोण नाही, कोण नाही. काय बानू हे अचानक काय झालं साहेबानू? अरे सखाराम आपला रेल्वेचा पास कसा अचानक एक्सपायर तशीच एक्सपायर झाली रे. साहेबानू रेल्वेचा नवा पास काढू घेता त्याची नवी तास मिळणार नाही किंवा साहेबानू. सासू माझी मेली काय ती फाटा रडतो इतका म्हणजे कोणीच रडणार नाही का? दिसतंय का कोणी रडताना? बागला माका वाटलं इथं सगळे रडतात म्हणून मी आपल्या रस्त्यापासून रडत आलो. म्हणलं आपण पण पडायला नको. काल दो रडलो कार फुकट गेला. मग सांगा आता गेली का ती वासू? तुला कंटाळाला असेल तर मी सांगू सांग. त्यांना होता गर्भाशयाचा विकार. कसलो गर्भाशयाचो काय असतात मला माहित नाही रे. तर पाहिलं असता ना रे. आमच्या बायकांना असतं कुठेतरी. काय म्हणू आता काय तुला काय करायचं आपलं माहित व्हाय ना. आपण ज्योत्नाला विचारायचं. ते ज्योत्ना तुला एक गोष्ट विचारली तर राग नाही येणार ना? अगं ते आपलं ते हे असतं ना ते हे ते आपलं हे असतं ना ते खरं विचार ना काय विचारायचं ते आपलं काय असतात काय का यांचा गर्भाशय माझा नाही रे माझा नाही. तर त्यांना त्याचा विकार होता. खूप खूप उपाय केला. शेवटी वेटलिफ्टिंग करून पाहिलं. आज पहाटे 5 वाजता त्यांचं गर्भाशय बंद पडलं. पण त्यांचा हृदय बंद पडलं. गेल्या पहाटे 5 वाजता त्याचा हृदय बंद पडला, त्याचा गर्भाशय बंद पडला आणि तो गेला. गेला बरोबर नाही तेव्हा. पण काय हो साहेबांनी नाही म्हणजे गर्भाशयाने माणूस मरता. माणूस नाही मरता बाई मरता. त्या बाईला असताना म्हणून त्या मेला त्या बाई माणूस असताना म्हणून त्या मेला. कळा हो साहेबांनू. बघलास का तुम्ही पुरुष होण्याची किती फायदे ते तुमका आमका भीती नाही. नाही ए त्याला मी बी पुरुष आहे काय सांगतास काय? तुझ्या माझ्या लोकांस स्मशानामध्ये घेऊन जा ना. त्याला तिचा भरोसा नाही कवा बी घेऊन सोड. अरे नाही रे बाबा. कोणी नातेवाईकाचे आहेत का? जवळजवळ सगळे त्याचे केलं का तिथे? त्या सकाळी 4 वाजू मागाचा आवाज परत आला. अरे कोण नाही रे अण्णा बोलतात. अण्णा मध्ये मध्ये बोलू नका ना. नाही बोलणार. वासू अण्णांच्या आवाजाचे स्टिरिओ होते. त्याला तू काहीतरी प्रिकॉशन घ्या रे. तुला कॅश चार्ज कशाला? शाला मी देते. अरे बाबा कसली कॅशची अडचण? काही अडचण नाहीये. वासू त्या पहाटे 5 वाजता गेला. म्हणजे आतापर्यंत 12 तास झाले असतील नाही का? होय हो होई काय पण हो बॉडी बरपाट ठेवू कोई हा ठेवू कोई तुझ्या तर एकच ठेवू कोई. अरे आधी मागचा चाय होईल. अरे आधी मागचा चाय होईल. हा बोलला साहेबांना घेऊन येतो. तू जाऊ नको. तू जाऊ नको. चहा कुठे चहा? प्रॉमिस केलं होतं ते दे. चहा घ्या. मला ठीक आहे साहेब
सॉरी वासू. येस वासू या गेल्या कशाने रे? काय वेळ आहे सर मी. सर तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदा आलात सर. सर काय घेता, चहा कॉफी सरबत? त्या अशा होत्या ना एरंडेल कसं घ्याल सर? मी इथंच राहतो सर, पेईंग गेस्ट म्हणून. सगळे सगळे WC, किचन, बाथरूम, नळाला पाणी, काहीच प्रॉब्लेम नाही. झालं का सांगून तुझ्या? आज आलोय सासूच्या माहितीला. घर बघायला पुन्हा कधीतरी येईल. बाय द वे सर, सर ही माझी बायको शीतल. शीतल साहेबांना गुड इव्हनिंग सर. सर नाव काय म्हणाला? सर शीतल सर. लग्न कधी झालं? सर लग्न तिला बोलता येत नाही का? दोन महिने झाले. पप्पाची परवानगी नव्हती. पप्पाच्या परवानगीशिवाय पहिल्यांदा तिथे आले होते आणि याचं झालं. हो सॉरी. पप्पांना कळवलंच का नाही यांच्या डेथ बद्दल? त्यांनी सांगितलं कोणातरी पार करायला. डोंट वरी, मी पाहतो सर्व. वासू पहिले हे सांग, त्या केल्या कशाने? साहेब एक मिनिट. एला बरोबर माहिती. आज पहाटे 5 वाजता त्यांच्या गर्भाशय बंद पडलं. मग त्यांचं हृदय बंद पडलं. आणि त्या गेल्या पहाटे 5 वाजता. पहाटे 5 वाजता? कदाचित 5 वाजून 2.25 मिनिटं झाले असतील. हे बघ वासू, आता 6:30 वाजलेले आहेत. बॉडी आपल्याला 13:30 तास ठेवता येणार नाही. यांना ताबडतोब हलवा लागेल. किती रडते. काय रे तुम्ही आणि काय करताय? कसे रे तुम्ही असे निर्दयी झाला? सर सर तिचे एकुलते काय होती. वाचू. हे बघ बेटा, मी तुझं दुःख समजू शकतो, पण शेवटी वासू तू हिची समजूत काढ. तोपर्यंत मी एक फोन करून. फोन डेळे सर, दोन्ही एकदम डेळे सर. फोन डेड आहे म्हणता? तर मी फोन बाहेरून करून येतो. आपण कशाला? आणि सोबत काही माणसंही घेऊन येतो. आपण कशाला? हे बघ सर वासू, इथं आपण फार कमी लोक आहेत. आपल्या लोकांची गरज लागणार आहे. स्वराज, सकाळ, जोशना, तुम्ही चला माझ्यावर. हे लोक इतकी घाय काय करतात? नक्की लाकडात कमिशन यांचं. हे वासू, तुमच्यामध्ये मैत्रीला बँडमिंट लागते की काय? का? तुझी पट्टांग काय सुरेली ना, तुझ्यासाठी कोंबडी बँड आणली. शीतल आता काय करायचं? अरे आता काय करायचं? काय अण्णा कुठे? हे काय अण्णा? आपण तू आहे. बंड्या उठ 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 उठ. झोपला चाललात का साला? अण्णा कुठे? अण्णा इथे. अरे हिच्या वेळेच्या जायची. ऑफिस मधल्या लोक इथे सगळी बोंब होईल. अण्णा टाईट आहे. अण्णा फुल टाईट आहे. अण्णा तुम्हाला किती वेळ सांगितलं, थोडं शांत बसा, शांत बसा. मारलत रे साला, मारलत अण्णांना, मारलत तुम्ही. मारलत का अण्णा? तुम्हाला चहा दिला, सिगरेट दिली, दारू दिली, अजून काय पाहिजे? वासू? अरे वासू, तू पेटासुद्धा कोणाशी बोलत होता? चहा दिला, सिगरेट दिली. तुझ्या मनाला एवढा धक्का बसला का रे? नाना पाळा बरं म्हणतील हाय हाय, मी जाता मी जाता मी जाता मी जाता मी जाता. शीतल आता काय करायचं? तुझ्यावर आता काय करायचं? बंड्या आता काय करायचं? वासू आता काय करायचं? आता काय करायचं? काय या बघू साहेबांनु येवा, बॉडी शिर्डीवर ठेवू घेऊ का? सकाराम भाऊ जरा इकडे या, इकडे या. काय हो साहेबांनु? नाही म्हणजे मैदाच उपाय दक्षिणेकडे ना? असा नाही, हो असा नाही, डोका उत्तरेकडे. होय हो होय, म्या इस्रानच गेला. विसराट विसराट मी आहे ना तुला आठवण करून द्यायला. आता तू तिकडे कोणा पाहिजे बोलत होतो? अन्नाची अन्नाची. अण्णा. हा अण्णा. कुठे बाई का? या का बाई? साहेबांनु तुम्ही आपलं डोक्या पलके राहते, मी पाय पकडतो. साहेबांनु या बघू तिरडी घेऊन या. ए सोराबजी साला थोडा मदत कर. चल. नाही ना, डेडबॉडीला हात नाही लाव. मग काय तिच्या बॉडी हात लावता? साहेबांनु पकडा बघू का? तर माझी सासू सांगतो कुणाला.
साहेबानू तुमची सासू की ना लय जड असा. सासू की ना लय जड असा. सकाळी नाश्ता केला आणि मगच गेल्या ना. हे काय म्हणतो वासू लास्ट मोमेंटला गडबड झाली. काय नाही वेळ काय झालं नाही. बोला ना बोल. या साहेबानू मैताची जर का शेवट इच्छा रेवली असा ना बॉडी अशीच उठान बसा. वासू काय मगाशी मी तुला बोलले होते काय त्याला या मदरीला लोकांच्या काहीच भरोसा नाही. तेव्हा मी जेवण सोड तिला लवकर चालू टाकू. साहेबानू अहो डेड बॉडी शेवटची इच्छा रेवली असं तर बोलून टाका ना पुरी करून टाकू. अरे बाबा आता कसली शेवटची इच्छा. 13 वेळेची पुजी भाजी. सलमानच्या पिक्चर वर बंदी आणू. आता सगळं सामान समुद्रात बुडवू. आईला बारीक करू. जुडो कराटे शिकवणाऱ्याचे हात तोडू. श्राद्धाला बदामाचा शिरा आणि चारोळाचं दूध चारू. आता मी वाचत नाही रे. आता बोलली बा. नाही बोलली. अरे बाबा बोलले. अरे बाबा नाही बोलली. बोलली नाही बोलली. बॉस की नाही माझ्या पप्पाचे मित्र आहे आणि जर त्यांनी तार पळून काढलं तर माझी काळजी जाईल. ए चुके ते ज्योत्ना तू बघ ना याच्याकडे जरा. हे वाचू दे. काय काय हे जळताना भासत का रे? मला फ्री आवाज काढतोय. तुला हीच वेळ मिळाली का रे विचारायला. त्याचं काय माहितीये का बंड्या. अरे बॉडी जर तिरडीवर ठेवून जाळली ना तर सुरुवातीला थोडे चटके बसतात. पुन्हा नंतर काहीच होत नाही. काहीच होत नाही. हा काहीच होत नाही. साहेबानू अहो जळताना त्रास कसलो. डेड बॉडी असं तिला ढाढाणा घालतोय. थांबलो. कोणत्या काय थांबलो. लोणचा आमला कुणाचं. अरे कोणत्या करता थांबलो. अरे हा माणूस स्वच्छता बोलत नाही रे. वासू मी किती वेळा थिएटरच्या बाहेर उभे राहिले आणि अण्णांचा काही पत्ताच नाही. अण्णा थोड्या वेगळ्या कामात बिझी होते ना. मनसांना काय झालं. ते आपल्याला सोडून गेलं गर्भाशयाच्या विकाराने. काय बोल. अरे पण आताच तर चांगल्या होत्या. गेल्या अशा हडकाफडकी कशा गेल्या रे. अहो तसं माझ्या सकाळी 5 वाजता गेल्या. बाई हो बाई. हे साहेब साहेब या म्हणतायत की यांचे मिस्टर युस्टर आपल्याला थांबता येणार नाही का. बाई थांबता येणार नाही आपल्याला. अहो पण ऐकून तर घ्या. थोडा वेळ थांबल्याने मुहूर्त चुकणार आहे का. नाही बाई ऐकून घ्या माझं पहिले. अहो थांबा ना थोडा वेळ. आता कशी समजूत काढू यांची. वाचू हा फार वेळ होत चाललेला आहे. आता मलकं धर आणि यांना हलव. धरतो मटका. चला रे हात लावा. चला अन्न भेटला की नाही. चक्कर यायला लागली आता. चक्कर येते. अण्णांचा चावटपणा. काय अण्णा. कोरड्या उलट्या बिलट्या तर होत नाही ना हिला. अण्णा काहीतरी काय. आबा हार घालून टाकतो. नको अण्णा. बरं का ग शीतल. मागे हिला की नाही अशाच चक्रा येत होत्या. मग आमचा किशोर झाला. काय चावटपणा करताय अण्णा. तुम्हाला बघून काही बेशुद्ध पडलाय इथे. मला बघून कसली बेशुद्ध पडते ही. मला बघून तर साधा ढेकून सुद्धा बेशुद्ध पडणार नाही. बरं का ग शीतल. हा मागे एकदा की नाही आम्ही दोघी सिद्धार्थ गार्डन मध्ये फिरायला गेलो होतो. का? आणि आमची ही वाघाच्या पिंजऱ्यासमोर उभी राहिली आपलं बाई. आणि ओरडली. अय्या वाघ. वाघ घाबरला. 4 पावलं मागे सरकला. नंतर आठवडाभर आजारी होता. नंतर मी तेच म्हटलं पांढरा वाघ पिवळा का बरं झाला असेल. ए शीतल ही अशी बेशुद्ध का पडली ग. असे काय करताय अण्णा. आता तुम्ही लुगडं नेसून परत नाही का आलात. तुम्हाला त्या मेलेला वंश समजलाय. मला बघून जर ही अशीच बेशुद्ध पडेल असेल ना तर आयुष्यभर लुगडं नेसण्यात तयार आहे मी. ए शीतल तुला एक गोष्ट सांगू का. काय. या लुगड्यात की नाही पायजनापेक्षा की नाही लुगडं बाई कम्फर्टेबल वाटतं अगदी. मग नेसाले कुणी. तूच ग बाई तूच. हात फार हलका आहे तुझा.
ए शीतल, हा तू की नाही एकदा पायजामा नेसून बघ, मग तुला फरक कळेल. फक्त लुगड्यात एकच पंचायत होते, कसली लुगड्याला किसे नसतात. ए शीतल, तू रुमाल कुठे ठेवतेस ग? काहीतरी काय अण्णा, तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? आता तुझ्या रुमालाशी मला काय करायचंय, पण आपला उगाच एक डोक्यात विचार आला म्हणून विचारलं बरं का. तुम्ही आता जिथे ठेवलंय ना तिथेच ठेवते. एक खरं सांगू का ग शीतल, हा मला की नाही रुमालाची गरजच नाही पडली. का? मगाशी ब्लाउज बेल्ट टावेल का भरले. ए पण तू आधी रुमाल कुठे ठेवतेस सांग, आधी सांग, आधी सांग, आधी सांग. नाही सांगणार, नाही सांगणार, त्या बाईंना विचारायचा. सांग, तिलाच उठून विचार. ओ अण्णा नको अण्णा, अण्णा तुम्ही पळालात कसे? मी मस्तपैकी धूम पळालो. अहो पण कसे? कसली ग बाई थंडी तिथे, कसली ग बाई थंडी. की नाही शीतल, हा तिथे की नाही या लोकांची काहीतरी बाचाबाची चालली होती. कशावरून? मला वाटतं लाकडाच्या भावावरच असेल. काय? मग तिथे की नाही एक इन्स्पेक्टर ऍम्ब्युलन्स घेऊन आला. ऍम्ब्युलन्स कशी? पोलीस व्हॅन असेल की. आता मला ऍम्ब्युलन्स आणि पोलीस व्हॅनला फरक कळत नाही का? ऍम्ब्युलन्स होती ती. बरं बाई मग बघ की नाही ते मला त्या ऍम्ब्युलन्स मध्ये घालून शवाग्रहात घेऊन गेले. सभागृहात? कसली ग बाई थंडी तिथे, कसली ग बाई थंडी. तुम्हाला भीती नाही वाटली तिथे? अगं शवागृह म्हणजे अगदी स्वर्ग म्हटला मला, स्वर्ग. चितेवर झोपायचं तर बर्फावर झोपलो. थोड्या वेळानं पाहिलं तर माझ्या शेजारी एक जाडजूड बाई झोपली होती. अय्या हो, मला आधी वाटलं आमची हीच आहे. तरी काय म्हणताय? कुठलं काय आणि कुठलं काय, आमच्या नशिबी फक्त शिट्टी आणि शिट्टी, दुसरं काही नाही. अहो पण अण्णा बाकीची मंडळी कुठे आहेत? ते की नाही येतात मागावून. मी सर्वांच्या पुढे धूम पळत आलो. कुणाला सांगू नको हा, सिक्रेट आहे. सांगायची का? नाही सांगायचं. थँक्यू, हा वेळेवर आणलास का. तुम्ही तर बाकीचे सासू ना? सख्खी, सख्ख्या बायकोची सख्खी आई. अगं आई गं, चक्कर येते का हिला? तुम्ही परत कसे आला? बंड्याचा कळते का सावध तुम्हाला? झोपण का? जागा इथं जागा झोप. ए शीतल, हा? नको नको अण्णा, ए एकदाच ग, खूप वर्षांची इच्छा आहे बाई माझी, एकदा तरी फुगडी घालावी. एकदाच हा अण्णा. एकदाच, कोणी बघत नाही आता, एकदाच फुगडी. कोण ग बाई ओरडला आता, कोण ग बाई? ही ती. वाटलंच मला, वाह्यत ती. नाहीतर काय? ए शीतल, हा? औरंगाबाद मध्ये बेशुद्धीची साथ झाली की काय? नाही हो अण्णा. ए शीतल, तुला नाही ना बेशुद्ध पडायचं वाटतं? जागा आहे तिकडे. काहीतरी काय अण्णा, हा. आधी जाऊन कपडे बदला बघू तुम्ही, नाही तर येणारा प्रत्येक जण असा बेशुद्ध पडेल इथे. काही पण सांगते. अण्णा कुठे गेला होता तुम्ही? नाहीतर काय किती शोधलं तुम्हाला? सगळीच मचाना पालती घातली. ए मेल्या, इकडे जरा इकडे. असतोच काय मेल्या? हो अण्णा, आज तुमच्यामुळे माझी नोकरी वाचली. थँक्यू. अरे मी माझा जीव धोक्यात घालून तुमची नोकरी वाचवली. हो. फक्त जळायचं बाकी होतं. हो अण्णा, दमला असाल हा. या जरा चहा घेऊन. हा. हो अण्णा, पण आईला काय झालं? अरे अण्णांना आपण बरी बेशुद्ध बनलाय. बरी झाली. ए वासू, बरं का रे किशोर, हा? घटका बरका म्हणा, माझ्या मनाला शांतता मिळाली बाबा. तुमच्या जीवाला कायमची शांतता पाहिजे, आईपासून कायमची सुटका. पुन्हा जाणार मला. नाही हो अण्णा, आता येताना आमच्या दोघांच्या डोक्यात एक फॅन्टॅस्टिक प्लॅन आला. आता तुम्ही माझी नोकरी वाचवली की नाही, मीही तुम्हाला पायपासून कायमचं वाचवतो. पण एक काम करायचं, मी येऊस तर 5 मिनिटात कपडे बदलून यायचे. गडबड झाली नाही पाहिजे. अण्णा, अण्णा लवकर वरती जा, काही गडबड व्हायला नको. अण्णा जा तुम्ही. आत्ताच आले की. अहो अण्णा कपडे बदला ए जा. शीतल, हे लुगडं घातलेल्या माणसाला सगळे घाबरतात. हे जादूचं लुगडं आहे बाई, जादूचं लुगडं. अण्णा जाहिराती काय करताय आता? आधी जाऊन कपडे बदला बघू. एकदा वापरा आणि खत्री करा. ट्रिंग ट्रिंग. अण्णा कालावडची बिल मध्ये चला. चला 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 चला, कोणतरी आलो. अरे बाबा. ए, how do you do? ए, How do you do? त्याला कोणत्या बी मयात बोलला ना, एकदम भो. त्या स्मशानामध्ये मी एकटी भो झाली रे. ए, पण कोणत्या बी सासूच्या मयात असले ना, ती मी शाली अगदी जरूर अटेंड करते. हो, हौस असते टिकाची. मला सासूच्या मयाची जाव, सासूला जायची जाव. ए, तुझी वासवे ना एकदम नक्की आहे. ए,
असं नाही करायचं, असं नाही करायचं, असं बाई माणसं चांगला हात नाही लावायचं, नाही लावायचं तर मेल्या. ते तुझे हसू आहे ना ते एकदम नक्की आहे. वासूची जातो. वासूची जातो वासूला मला काय लागते. अहो मी वासूची बायको आहे. डोळे उघडा आधी. नाही लफडा होईल. अहो काही लफडं होत नाही. आधी डोळे उघडा बघू. ते कुठे कोण? वासूच्या मैत्रिणीला. अहो असं काय करताय? आत्ताच तुम्ही त्यांना स्मशानात नाही का पोहोचवून आलात? अरे शीतल मी त्याला लाभ पोहोचवला पण ते मदरीला ती बिशाला असली ते परत आवाजाचा बसला होता. नाही हो असं काय करताय तुम्ही? अहो कुठे बघताय आता? मॉमी काढतो सीट. मॉमी सीट डाऊन. डोकं दुखतंय का? ए शीतल हे बघ वासूच्या मदरीला. हा माझा आहे ना, माझा आहे ना. ए पांढऱ्या कावळ्या नाचतोयस कशाला? ए नाचतोस कशाला काय? अगोदर तू बारीक होता आता जाणा झाला. थांब तुला पोलीस म्हणायचं. थांब तुला पोलीस म्हणायचं. हे सुख शांती निवास. हो घर नंबर 420. हो वैतागवाडी. हो रे. वाटलंच मला. तुम्ही कोण? मी कोण? चक्क मी कोण? उत्तर द्यायच्या आधी पोझिशन घेतो. इथे घेतो. मी CID इन्स्पेक्टर KT करमचंद. हे झालं माझं टोपण नाव. माझं खरं नाव फक्त माझ्या बाबांना आणि आईनाच माहिती आहे. मला सुद्धा नाही कारण ते सिक्रेट आहे. हो पण तुम्ही इथे कशासाठी आलात? आमच्याकडे सोन्याच्या चिपा नाही आहेत. खामोश. मी इथे सोन्याच्या चिपा शोधण्यासाठी नाही आलेलो. मग कशासाठी आलात? मी इथे आलोय. तुम्ही कोण? तुम्ही कोण? मी कोण? सांगा यांना. हे CID इन्स्पेक्टर KT करमचंद. अरे अरे, तुम्ही इथं कसं काय आलात? मी इथे सासू शोधतोय. तुमची सासू इकडे कशाला येईल मरायला? खामोश. माझी सासू हरवली तर तिला शोधून काढणं इतका मूर्ख नाहीये मी. आय नो दॅट. आणि जीवन सासवा कधी हरवत नसतात. सर माहिती इथं वासू बोलत मिस्टर वासू कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. तुमची सासू मेल्याबद्दल हो. आणि सांगतो आमका तुमची मेलेली सासू शवागृहातून पळून गेल्याबद्दल. तुम्ही माझी मेलेली सासू शोधायला आलात? म्हणजे अगोदर कधी सांगायचं? ती बघा ती बघा. ए वासू मेल्या मी काय तुझी सासू आहे का रे? असं काय करता तुम्ही सासूबाई? अहो पहाटेच नाही का तुमचं देहावसन झालं? गर्भाच्या काय करा ना. तरी मी ओडोमॉस लावला, बाम लावला, झेंडू बॉम्ब. आता एवढ्या पहाटेची गोष्ट इतक्या लवकर विसरला? अरे होतं रे. वयोमानानुसार माणसाची स्मरणशक्ती कमी होते. अरे पण मृत्यूसारखी गोष्ट जी माणसाच्या आयुष्यात एकदाच येते ती कसं काय विसरला? हा हे मात्र खरं. थांब किशा मेल्या तुला तर रोज शेपूची भाजी खाऊ घालते. मेलेली बाई. हो बाई तुम्ही मध्ये मध्ये अजिबात बोलायचं नाही. पोलीस रेकॉर्ड प्रमाणे तुम्ही मेलेले आहात. अहो पण मी जिवंत आहे. खाली बसा आधी तुम्ही. बदलली. बस. काय वाचू? हो. तुमची बायको कुठे? ती बघा ती बघा. हे साहेबांना वाचून नमस्कार कर. नाही असू दे असू दे. काय हो? या अजस्त्र ढोल्याबाई तुमची आई आहेत का? हो हीच माझी आई. मम्मी हाऊ आर यू मम्मी? ही खोटं बोलतीये. काय ग मेले तुझी मम्मी आहे का? मी मामी आहे मामी. असं काय करता तुम्ही सासूबाई? अहो तुम्ही अगदी जिवंत होतात तर आम्हाला काही गैर झाला होतात का? पण देवाची इच्छा लागला तुमचा गर्भाशय दुखायला. झाला तुमचा मृत्यू त्याच्यात. पण मी तरी म्हटलं ना मी ओडोमॉस लावला म्हणून, बाम लावला म्हणून. बाई तुम्ही मध्ये मध्ये अजिबात बोलायचं नाही. तुम्ही माझं ऐकून घेता का 2 तुम्ही मिनिटं? मेलेले आहात. अहो जिवंत आहे ना मी. मी या माणसाची सासू नाहीये. हा खोटं बोलतोय. असं काय करता तुम्ही सासूबाई? तुम्हीच माझी सासू नाही का? आणि आता किचनची आत्या पण तुम्हीच आहात की नाही? किशोर तुझी आई कोण आहे रे? माझी आई तर असं काय करते आत्या. माझी आई तर सिनेमाला गेली. अरे नाही मग? आल्याच तिकडून करणात वरती आराम करतात नाही का? बोलो बोलो. आई आई. बघा आलेत की नाही? बाई तुम्ही अजिबात मध्ये मध्ये बोलायचं नाही. खाली बसा. बघा सासू मस्त ताणून दिली होती बरं. सगळं समजावलेलं मी त्यांना. काही काळजी करू नको. सगळं सांगितलं. म्हणता तुम्ही? अगं बाई वहिनी तू मोठी वहिनी. अगं जरा स्वयंपाकावरून जरा वर लवंडले होते. अच्छा म्हणजे तुम्ही वर झोपल्या होत्या? हो बाई.
मला की नाही मगाशी काय भयंकर स्वप्न पडलं. कसलं ग बाई? तुमच्या आधी. मला की नाही कोणीतरी इथं तिरडीवर झोपवलं होतं. अगं बाई तिरडी. पुढे पुढे पुढे. बाई बुद्ध्याचं बोला. हा तुमचा मुलगा? हो अर्थातच. काय चालू त्यानं फार खट्याळा होतो इन्स्पेक्टर साहेब. हा फार त्रास झाला त्याच्या वेळेला. हे खोटं बोलतात ते. यांना शिकायच्या वेळेस त्रास झाला होता. आता तुम्हाला माहिती की मला माहिती कोणाच्या वेळेस त्रास झाला तो. बाई बुद्ध्याचं बोला. हा तुमचा मुलगा? हो हो किशोर. आई किशोर. आई किती मोठा झालास तू. किती मोठा झालाय हा. अच्छा, हे तुम्हाला आजच कळलं? मिठी सोडा. पोलीस तपास चालू राहायला पाहिजे की नाही? काय हो यांचं पुत्र प्रेम आजच एवढं का कळून आलं? खरं सांगू का तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब, मला की नाही मिठी मारायला एखादा पुत्र हवाय. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही पण मला अगदी मुलासारखे आहात. ए वासू, तू पण मला अगदी मुलासारखा आहेस बरं का? पुरे आत्ताच्या प्रकारावरून हा तुमचा मुलगा हे निर्व्यवस्थित झालं. वासू ही तुमची बायको? या तुमची आई? हो हो तीच माझी मग आई. या तुमच्या कोण? खोटं बोलते. मी याची सासू नाहीये आणि शीतलची आई मी नाही. हो आहे. थांब तू. शीतलची आई मी आहे. कसं खोटं नका बोलू. मी आहे. चल. अरे वासू हो. हे काय चाललंय? अगं ह्या दोघी सासू आहेत ना त्या भांडतायत. या दोन सासू भांडतायत. पण ती पलीकडची आहे ना ती सासू आहे. अलीकडची नाही, पलीकडची. पलीकडची? हो. पण आम्ही तर ती. नाही, हे पलीकडची. माझी दारू उतरायला लागली. बंड्या! साहेब तुम्ही आता काय करताय? तुमची तब्येत ठीक नाही का? हे ज्योत्ना, काय? मी तुझी हेडलाईन डेव्हलप करेन. नको. हे वाचतो. मी तुझ्या सासूचा भाव मिटवतो. कशाला? मी जिवंत आहे ना. मग तुम्ही जिवंत राहा. अहो साहेब पोलीस रेकॉर्ड बदलू नका. नाही मी बदलीन. काय बदली? आता राहिलो उपकारात होता. ए तू आता परोपकारी बंधू झालाय बरं का? हो बाई तुम्हाला वाचायचंय का? कुठलं पुस्तक आहे? अहो, तुमचा जीव वाचवायचा का? मग एक काम करा, साहेबांना फेब्रुवारीचा कांदा घेऊन या. हो हो आणते. जा, पळा. मोठी वहिनी मोठा कांदा म्हणजे नाकाला लावलं त्याचं फेपड दूर होतं. ए, हा? तुम्ही आधी इकडे या. तुम्हाला काय सांगितलं होतं मी? कपडे बदलून यायला सांगितलं होतं ना? वासू हे कपडे की नाही मला आता मानवले. हं? या कपड्यांमध्ये मला आता 80s वाटतं. बाईंपासून कायमची सुटका पाहिजे की नाही? मग जा कपडे बदलून या. जा. चल काय काय सावधपणा करताय अण्णा? हो बाई तुम्ही येता. अरे वासू हे काय चाललंय? काय चाललंय काय? हा बंड्या आहे, सांभाळ त्याला. का बंडे? नाहीतर काय बस. आता राहिलो उपकारापुरता. परोपकारी बंडू जरपी. हे घ्या, कांदा आई, अरे वा. सॉस काढला. काय प्रॉब्लेम आहे? अरे वंसा कुठे गेला? म्हणजे तुम्हाला किशोरची आई म्हणायचं आहे का? इन्स्पेक्टर डेड बॉडी ड्युटी करमचंद. हे वासू काय निर्णय लागला? ही सासूची मॅच ड्रॉ झाली काय? ड्रॉ कसली होती? तीच माझी सासू. वासू भुकारड्या. मी या माणसाची सासू नाहीये. तुम्हीच माझ्या सासू आहात की नाही? मग झालं. उद्या सकाळपर्यंत यांचा डेथ सर्टिफिकेट तयार करून ठेवा. मग आपण यांना जाळून टाकू. चालेल. चला. कोण रे? किशोर मी तुझी आई नाही का रे? अरे वासू काहीतरी कर ना. मी काय करू? अण्णा येईपर्यंत नाही का थांबता येणार? कोण आणला? असं काय करतो? अण्णा म्हणजे माझे मिस्टर नाही का? किती गोड माणूस आहे. अगदी राजगुंडा. म्हणजे बाबा? राजबिंडा हा. म्हणजे बाबा हो. ते तर वर लवंडले आहेत. वर लवंडे आहेत? ते आणि आई वर लवंडले आहेत. ते आणि कोण वर लवंडे आहेत? ते आणि आई वर लवंडले आहेत. बोलू मी त्यांना? नको थोडा वेळ मिळाला पाहिजे. पुष्कळाला बोलवतो आता. अण्णा, आई, अण्णा की आई फार त्रास देतो. तुम्ही एकदा अण्णा. वासू हो. त्या बाईची भीती वाटते बाबा. थांबा मी आहे ना. हो अण्णा, या बाई आपल्या घरी आल्या तर नियमात त्या तुमच्या बायकोत म्हणून. हो. मग वर लवंडली आहे ती कोण? वर कोण लवंडली आहे? वर या किशाची आई म्हणजे माझी बायको लवंडली आहे.
मिस्टर हा तुमचा मुलगा? हो हो अर्थातच. आणि या बाई तुमच्या बायको आहेत का? थांबा, पहिल्यांदाच पाहतोय पहिला. मग या बाईंच्या आई आहेत का? हे तुम्ही त्या बाईला विचारा. कदाचित ह्या श्यामच्या आई सुद्धा असतील. इन्स्पेक्टर हीच माझी आई आहे. हीच माझी सासू आहे. ही खोटं बोलते, मी हिची आई नाहीये. आलं म्हणजे मला. वासूची सासू पण नाहीये. उद्या सकाळपर्यंत तुम्ही यांचं डेथ सर्टिफिकेट तयार करा, मग आपण यांना जाळून टाकू. हो इन्स्पेक्टर साहेब, प्रॉब्लेम शिल्लक आहे. आता काय? हा डेड बॉडी असे कुठे चालत आणि फरफटत नेणार आहेत त्या? अरे कसला प्रॉब्लेम, सकाळची चिरडी शिल्लक आहे. घेऊन येतो, घेऊन ये. अहो असं काय करता, काहीतरी करा ना. मला वाचायचंय. मला एक हिरीवर झोपायचंय. मी नाही झोपणार. हा मग तुला जळायचं नाहीये. नाही. तू माझी बायको आहेस. हो तुला वाचायचंय. हो. दे चाळीने शिकते. हा चला चला कमान बाजू का जोर लावा जोर लावा अण्णा, थोडा तरी जोर लावा. लावतो पण थांब. मी काय सांगतो, आजपासून दुरून जबरदस्ती करायची नाही. मी शेपूटची भाजी खाणार. हो. हो नाही. या उलट तू शेपूटची भाजी खायची. मी आजपासून व्यायाम करणार. नाही. या उलट तू व्यायाम करायचा आणि ऐश्वर्यासारखी स्लिम व्हायची. हो इन्स्पेक्टर साहेब, हो ही माझी बायको आहे आणि ही जिवंत आहे. तुम्ही त्या बाईला पकडा. चला चला चला.